गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर मनपा आयुक्त मनीषा वाले ने चुनाव प्रक्रिया के बारे में पत्रकार परिषद में जानकारी दी है। ज्ञात हो कि 15 जनवरी 2026 को होने जा रहे उल्लासनगर महानगर पालिका के चुनाव की प्रक्रिया शुरू हो गई है। नामांकन पत्र दाखिल करने की तिथि 23 से 30 दिसंबर 2025 तक रखी गई है। मंगलवार 23 दिसंबर को किसी भी उम्मीदवार ने फॉर्म दाखिल नहीं किया है, लेकिन एक ही दिन में रिकॉर्ड तोड़ 441 फॉर्म बेचे गए हैं। कुल 6 निवडणूक अधिकारियों ने ये फॉर्म बेचे गए हैं। ज्ञात हो कि 78 वार्डों में चुनाव होने जा रहे हैं। इतनी बड़ी संख्या में नामांकन पत्र के लिए इच्छुकों की उत्सुकता से ये जाहिर हो रहा है कि मैदान में इस बार तगड़ा संग्राम होगा। ते सगळे आपण तयार केलेले आहे। त्याच्यामध्ये प्रिंटिंग असेल, छपाई असेल, इलेक्ट्रॉनिक आयटम असतील, इन्व्हर्टर असेल, इनफॅक्ट त्यांच्याकडे जे त्यांना व्यवस्थित साहित्य लागतं, आरो हँडबुक असेल किंवा इतर जे नमुने असतील ते त्यांच्याकडून जे चेकिंग करायचे असतील ते सगळं तयार केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांचे मनुष्यबळ जे लागतं त्याचे आदेश निघालेले आहेत। त्यांना हजर करून घेण्याची ही जी कारवाई आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। इनफॅक्ट तेच नाही तर आपल्याकडे जे 3,500 आपल्याला जो आकडा दाखवण्यात आला होता, 3,000 वोटेवर जो आकडा आपल्याला दाखवण्यात आला, त्याच्या सगळ्यांचे आदेश आपण काढलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे गव्हर्नमेंटच्या सरकार माध्यमाच्या जे काही डिपार्टमेंट असतील, लाईन डिपार्टमेंट असतील, अंबरनाथ नगर परिषद आपल्याला जवळची आहे म्हणून मॅक्सिमम आपण जे कर्मचारी आहेत तिकडून आपण त्यांचे आदेश काढलेले आहेत। त्या आदेशाच्या अनुषंगाने 28 तारखेला आपण पॉलिंगचं असेल किंवा त्या पद्धतीच्या अनुषंगी जे काही ट्रेनिंग असते ते आयोजित केलेलं आहे। प्रथम टप्पा 28 तारखेला आणि त्याच्यानंतर 2 किंवा जेव्हा कधी आपले आरो आणि मास्टर ट्रेनर्स ठरवतील त्या पद्धतीचं आपण ट्रेनिंग घेणार आहोत। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्ट्रॉंग रूमचा, कारण की स्ट्रॉंग रूमची तयारी करणे, त्याला व्यवस्थित पद्धतीने नियमाप्रमाणे बनवणे, त्याच्यानंतर ईव्हीएम मशीन जे आपल्याकडे आता प्राप्त होतील 27-28 जेव्हा कधी आयोग आपल्याला तेव्हा ती तिथे ठेवून घेणे, ह्या सगळ्या गोष्टीची तयारी आपण केलेली आहे। पॉलिंगची लोकेशन, पॉलिंग म्हणजे काउंटिंगची लोकेशन ठरवणे, ती तयारी आपण केलेली आहे। पीडब्ल्यूडी मार्फत त्याचेही आदेश निर्गमित झालेले आहेत। सो ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची आपण ऑलरेडी तयारी सुरू केलेली आहे। पुढे आपण बोललात की जसं जे मतदान केंद्र आहे, मतदान केंद्राची निश्चिती, आरो वाईज निश्चिती आणि त्याच्यासाठीचे जे दुरुस्तीचे आदेश असतात तेही आपण निर्गमित केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजे। फॉर एक्झाम्पल रॅम्प असणं गरजेचं आहे, शौचालय सुव्यवस्थित असणं गरजेचं आहे, तिथे पाण्याची सुविधा असावी, शेड असावा कारण की दिवसा ऊन असतं, संध्याकाळी जर उशीर झाला तसंच आपली 5:30चा टायमिंग असतो त्याच्यानंतरही कारण की लोक उशिरा येतात तर नागरिक जेव्हा उपस्थित तेव्हा त्यावेळेस मी पुरेसा तिथे फॅसिलिटीज असाव्या, लाईटची व्यवस्था तीही आपण इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मार्फत तीही त्या पद्धतीने केलेली आहे। त्याचं कामही आदेश दिलेले आहे, सुरू झालेलं आहे। त्यामुळे त्या पद्धतीचं जे आणि मतदार यादी आपली जी अंतिम आपण केली होती 15 तारखेला त्याच्यामध्ये काही पुरवणी आदेश आपण परत सगळं चेक करून आपण केलेले आहे। जवळजवळ 15,884 जे काही परत आपल्याला आढळून आले त्याचीही पुरवणी आपण केली, तेही आयोगामार्फत आपण आता परवानगी घेऊन ते अंतिम चार्टमध्ये, कंट्रोल चार्टमध्ये आपण इन्क्लूड करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण जे काही आता बरीचशी माहिती माझ्या अधिकाऱ्यांनी खर्चाबाबत असेल, विंडो सिस्टीम बाबत असेल, आचारसंहितेबाबत असेल आपल्याला पुरवलेली आहे। त्या सगळ्या टीम्स आज रोजी ऍक्टिव्ह झालेल्या आहेत। पोलिसांबरोबर आपली ऑलरेडी समन्वय बैठक झालेली आहे आणि आपल्या शहरामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी कायदा व्यवस्था असेल त्याबाबतची जी काही पद्धत जी आपल्याला अवलंबायची आहे त्याची एक आपण त्यामध्ये SOP बनवलेली आहे। तर त्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केले। आणखी महत्त्वाचं म्हणजे स्वीपची जी टीम असते म्हणजे मतदाराची जनजागृती, त्याविषयीही पण आपण बऱ्याच काही गोष्टी करतो। जसं दिव्यांग असतात आपल्याकडे बरेच, कोणत्या बूथवर कोणत्या ठिकाणी किती असतील, एखाद्याचं दिव्यांगाचं डेडिकेटेडली करता येईल
पण दिव्यांगच नाही तर ट्रान्सजेंडर आहे, महिला बूथ आहेत, 18 वर्षाच्या वरती सपोज जवळपास एखादं कॉलेज असतं तर अशा पद्धतीची गुलाबी बूथ असतील किंवा तरुण किंवा आदर्श अशा पद्धतीची बूथची पण आम्ही प्लॅनिंग करतोय. तर जसं जसं आपलं इलेक्शनचे टप्पे पार होत जातील तसं तसं त्या पद्धतीने आपण ते काम करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी नामनिर्देशन जसं की नॉमिनेशन उद्यापासून जे सुरुवात होत आहे तर पहिली जी आरोची मीटिंग आहे त्या पॉलिटिकल पार्टीसोबत तीही त्यांनी घेतलेली आहे. कशा पद्धतीची चेकलिस्ट असली पाहिजे, काय पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रायमरी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आयुक्त कार्यालय हे फॅसिलिटर आहे, हे कोऑर्डिनेटर आहे, एक मॉनिटरिंग डिव्हाइसेस आहे. काम म्हणजे आरोजच्या अनुषंगाने जे काही त्यांना काम लागतं त्या सगळ्याची जबाबदारी घेण्याचं आम्ही काम करतो. पण कोर जे निवडणुकीचं काम आहे एकदम फ्रीली फेअरली ट्रान्सपरंटली जर आपल्याला करायचं असेल तर तेच करणार आहे. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग विल बी डन बाय देम अँड विल बी प्रोव्हाइडिंग सपोर्ट इन एव्हरी केस. म्हणजे आम्ही व्हेकलचे पोझिशन असू दे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये तशा पद्धतीनं पुरवलेल्या आहेत. सो दॅट वॉज ऑल फ्रॉम माय साईड. आय फील की काय असतं की प्रत्येक गोष्टीची जी अंमलबजावणी आपल्याला करायची असते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग मला वाटते कुठेतरी इथून नाही तर समोरून येतो. म्हणजे पत्रकार बंधू भगिनी इथे आलेले आहेत आणि तुमच्या मार्फत जे सगळं काही जाणार आहे पोहोचणार आहे ते कशा पद्धतीनं बायस नसावं आणि कशा पद्धतीनं फॅक्च्युअल असावं हे सगळ्यात मोठी जबाबदारी मला वाटते तुमची असणार आहे लोकशाहीच्या मोठ्या आपल्या उत्सवामध्ये. आणि त्याच्यासाठी म्हणूनच ही पत्रकार परिषद आहे ही माहितीच नाही तर पण एक चर्चा एक विनंती म्हणून पण आम्ही तुमच्या समोर येतोय की आमचा हा जो प्रयत्न आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं शांततेत ॲब्सोल्युटली म्हणजे फ्रीली अँड फेअरली कसं आम्ही इलेक्शन करतो त्या अनुषंगानेच ही सभा आयोजित केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच मी तुमच्यासमोर ही विनंती करते. थँक्यू सो मच. तुम्ही आलात. एका वेळेस मागासवर्गीय प्रभागात नमस्कार, मी विजयकुमार वाकोडे, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4. माझ्याकडे प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 या प्रभागाच्या निवडणूक घेण्याचं कामकाज सोपवलेलं आहे. माझ्याकडे एकूण 87 मतदान केंद्र आहे. तर काय तुमचं नांदेड सॉरी. तर तुम्ही खरोखर महत्त्वाचा प्रश्न विचारला, कारण मतदाराच्या दृष्टीने आपलं मतदान केंद्र किती सुव्यवस्थित आहे, तिथे आपल्याला जाऊन मतदान करता येईल का, गर्दीचा सामना होईल का, पाणी स्वच्छता याचे काही प्रश्न तिथे आहे का, हे मतदाराच्या दृष्टीने आवश्यक आहे. तिथे जर या सोयी आपण व्यवस्थित पुरवल्या तर मतदानाची आकडेवारी पण वाढू शकते. त्याला आपण AMF फॅसिलिटी म्हणतो, म्हणजे ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी. जिथे समजा आता हिवाळ्याचे दिवस आहे, म्हणजे दिवस लवकर मावळतो आणि मतदानाच्या ठिकाणी समजा शेवटच्या घटकेला काही गर्दी जमली तर अंधार होऊ शकतो. तर तुमचा प्रश्न एकदम वाजवी आहे. ज्या ठिकाणी आता मी स्वतः मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करेन आणि जिथे तिथे असं आढळून येईल की तिथे अंधार पडू शकतो किंवा इथे लाईटची कमतरता असू शकते तर त्या बाबी आम्ही तात्काळ मुख्यालयाला कळवू आणि त्याप्रमाणे तशी व्यवस्था करून देऊ. आणि दुसरा एक यांनी प्रश्न विचारला की ज्या ठिकाणी मशीन बंद पडलं तर आपण काय करणार, ज्यावेळेस एखाद्या केंद्राचं मशीन तयार करत असतो तर 10% त्याच्यामध्ये रिझर्व्ह मशीन सुद्धा आपण ऍडिशनल तयार करतो. कारण ते मशीन आहे त्याचं सांगता येत नाही आणि पूर्वानुभव आपण लक्षात घेतलं तर एखाद्या मतदाराने चुकीचं बटन दाबलं किंवा आणखी काही गडबड झाली तर मशीन पडण्याची शक्यता असू शकते. हे गृहीत धरून आपण ऍडिशनल मशीन प्रिपेअर करतो आणि जसं आपल्याकडे काही तक्रार येईल किंवा आपल्याकडे काही सूचना येतील की ह्या ठिकाणी मशीन बंद पडलं किंवा चालत नाहीये तर आपण ते ताबडतोब खोलण्याची व्यवस्था केली. आता सूचना अशा आहे की जे उमेदवार मागासवर्ग प्रवर्गातून आपली उमेदवारी दाखल करतील तर त्यांनी आपल्या नामनिर्देशन पत्रासोबत जातीचा दाखला आणि जात पडताळणी त्याच्याकडे असेल तर त्याची प्रत लावायला पाहिजे. परंतु छाननीच्या वेळेस त्याने जातीचा दाखला ओरिजिनल आणि जात पडताळणी पण ओरिजिनल आणली पाहिजे. समजा जात पडताळणी ओरिजिनल त्याला मिळाले नसेल तर त्याने तिकडे जी पावती दिली ओरिजिनल ती पावती त्याने इथे आम्हाला सादर केली पाहिजे. छाननीच्या वेळेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण माझ्याकडे पण जवळपास 5 ते 6 अशी बूथ म्हणजे ते आहेत केंद्र की जिथे राखीव प्रवर्गासाठी ते आहेत. तर माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांना मी सांगतो की तुम्ही हा मुद्दा प्रकर्षाने लक्षात घ्या.
जात पडताळणी नसेल तर आता तुम्ही अर्ज द्या, मी तुम्हाला पत्र देतो आणि जात पडताळणी तिकडे अर्ज केल्याची माझ्याकडे पोच दाखवा आणि छाननीच्या वेळेस दोघी ओरिजिनल आणा. ते जात पडताळणी समिती त्या त्या प्रभागामध्ये आहे, तुम्हाला त्या त्या जात पडताळणी समितीच्या समोर अर्ज करावा लागेल आणि त्याची पावती आणावी. दिलेली आहे राष्ट्रीय परिषदेची बैठक. ज्यांना गरज आहे त्यांनी केलेलं आहे. अर्ज माझ्याकडे बघा, माझ्या स्वतःच्या माझ्या विभागामध्ये 4 अर्ज आले आणि मी ताबडतोब मी सांगितलं विदिन 12 आवर्स म्हणजे मी खुर्चीवरून उठेपर्यंत त्यांना देऊन टाका, म्हणजे त्यांचं तिकडे काम लवकर होईल, असं सक्त सूचना मी दिलेल्या आहे. म्हणजे मी भासणी केली पाहिजे की अफवा काय आहे, बोगस मतदार काय आहे, ते कशा पद्धतीने होतात. आपला मूळ जो गाभा आहे तो मतदार यादीचा आहे, त्याच्यामध्ये काय पद्धतीने आपण काम केलेलं आहे, आपले मतदान केंद्र कशा आपण फोडलेले आहेत, त्याच्यामध्ये काय याद्या आहेत आणि त्याच्यामध्ये मग काय अडचण येऊ शकतात तो आहे. आता मतदार यादीमध्ये जे असतील आपली नावं त्याच पद्धतीने वोटिंग झाले पाहिजे, हाच आमचा प्रयत्न असणार आहे आणि तोच प्रयत्न केला. आता बोगस त्याच्यामध्ये असतील तर तो वेगळा विषय झाला आहे. डॉक्युमेंट दाखवल्यानंतर तर त्याला जर खात्री पटली तर सोडायचा अधिकार आहे, पण त्याला पण लिमिट आहे. 10 लाखाच्या वर जर असेल तर ते इन्कम टॅक्सला कंपल्सरी कळवायचं. तर त्या केसमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसरला कळवतो आणि त्याची कमिटी राहते सर्व. आणि जर त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट काय देण्यात आली तर ती सीज केली जाते. सीज केल्यानंतर त्याला एक सीजर कमिटी आहे, त्या अध्यक्ष आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये निर्णय होतो. तोपर्यंत ती केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाऊन ती सब ट्रेजरीमध्ये आपण सील करून ठेवणार आहे, असं काही नाही. हो मैडम, मतदान प्रतिशत बढ़ाने के लिए आयोग की क्या रणनीति है? और दूसरा, न्यू वोटर्स और युवा जो पहली बार वोट डालने वाले मतदाताओं को जोड़ने के लिए